नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आनंदी ना? आनंदी तर असालच, कारण पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आपली फेवरेट ट्रिप करण्यासाठी मी तुमच्यासाठी सज्ज आहे आणि आपली बस देखील सज्ज आहे. तुम्ही बघूच शकता, ही आपली बस आणि हे आपले टर्मिनल. चला तर बसमध्ये घेऊन आपल्या टर्मिनलला लावूया, जेणेकरून आपल्या प्रवासी मित्र देखील आपल्या बसमध्ये बसतील आणि आपल्या प्रवासाला सुरुवात होईल. सर्वात पहिल्यांदा आपल्या पॅसेंजरसाठी आपण डोअर ओपन केलेले आहे आणि एक एक पॅसेंजर हळूहळू आपल्या बसमध्ये येऊन बसून जातील. जसे की तुम्ही बघितले, हळूहळू करून एक एक पॅसेंजर येत आहे. आणि आजची ही बस कशी वाटली ते मला नक्की सांगा. मी तुम्हाला या अगोदरच बोलले होते की एक शिवणारी टाईप आपली बस आहे, तर ती बस आपण एखाद्या वेळेस ट्रिपसाठी घेणार आहोत आणि मी आज ही बस तुमच्यासाठी आणलेलीच आहे. चला तर मग सर्व पॅसेंजर मंडळी इथे बसली, करूया आपल्या प्रवासाला सुरुवात. आज आपण एक एक्सपेरिमेंट करू. पहिल्याच टर्नमध्ये एकदम व्यवस्थितपणे आपल्या बस निघेल की नाही हे बघू, आणि आपलं एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं. Turn left. कुठेही न धडकता आपली बस एकदम परफेक्टली तिथून टर्न घेतली आणि आपल्या मार्गात देखील Turn right. नाही का. मेन रस्त्याला तर लागलेली आहेच आणि तुम्ही आजूबाजूला बघूच शकता. एका साईडला छान असे फार्महाऊस आहे, दुसऱ्या साईडला सूर्यफुलाचे मळ्यात आणि शेजारी काय आहे हे फक्त आपली बस पुन्हा एकदा असली, पण तुमची सुपर बस ड्रायव्हर आहेच. मी आज म्हणजे ह्या ट्रिपमध्ये देखील हाच प्रयत्न करणार आहे की तुम्हाला कोणताही त्रास न होता तुमची ट्रिप अत्यंत सुखद आणि आनंददायी हो. Dear passengers, catering will be provided shortly. Please move your seats up and set up your tray tables. Enjoy your meal. आपली बस एकदम कम्फर्टेबल वाटते आहे तुम्हाला, हे आमचे भाग्य म्हणावे लागेल. ही आमची सेवा किंवा मी जे तुम्हाला जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते त्याबद्दल तुम्ही आनंदी आहात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि केटरिंग सुविधा देखील तुम्हाला लवकरच पुरवण्यात येईल. इथे सिंगल रोड आहे आणि आय थिंक आपण ओव्हरटेक करू शकतो, त्यामुळे आपण ओव्हरटेक करत करत लवकर जाऊया. शक्यतो कुठेही न धडकता आपण ओव्हरटेकिंगचा प्रयत्न करणार आहोत. आणि असा रोड असल्यावर तर ओव्हरटेक करणे हे सहज शक्य होऊन जाते, पण जर समोरून कोणतेही वाहन येत नसेल तरच. जर समोरून वाहन येत असेल हे आपल्याला दिसते आहे तरी सुद्धा मी ओव्हरटेक केली तर तुम्ही मला पुन्हा बोलशील की तुला ड्रायव्हिंग येते. Turn right. ह्या गेममधल्या गाड्या खूप स्लो चालतात आणि इतक्या स्लो चालतात काही वेळेस इतक्या फास्ट चालतात आणि जागेच ब्रेक टाकता नाही तर एकदम स्लो चालतात. त्यामुळे आपल्याला गाडी कशी चालवायची मला तेच समजत नाही. आणि जसं की म्हणजे सध्या आपल्याकडे देखील खूप थंडी आहे ना, अगदी तसे या गेममध्ये देखील थंडी पडलेली दिसून येते. तुम्ही बघू शकता असे जे धुके पडल्यावर जसं वातावरण होते ना, अत्यंत तसेच वातावरण इथे झालेले आहे. नेहमीप्रमाणेच आपला पोलीस चेकपॉईंट आला आणि या पोलीस चेकपॉईंटवर मी तर दुसरे नवीन सांगण्याची गरजच नाही की बघ पोलीस चेकपॉईंटमध्ये आपले काय काय चेक होते. चला तर मग यावेळेस मी न सांगता तुम्ही सांगा, पोलीस चेकपॉईंटवर आपल्या बसमध्ये काय काय चेक म्हणजे कोणते डॉक्युमेंट्स चेक करतात मी तर तुम्हाला सांगितलेलं आहेच. बघूया यावेळेस मी तुम्हाला टास्क देते. मी तर म्हणजे
इथून मागे जे व्हिडिओ टाकलेले आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की पोलीस चेक पॉईंटला काय काय आपल्या डॉक्युमेंट्स चेक होते. चला तर मग तुम्हाला किती आठवते ते बघूया. धोक्यामुळे आपली गाडी कुठे धडकू नये किंवा काही अपघात होऊ नये याची जबाबदारी म्हणून मी आपल्या गाडीचा हेडलाईट टर्न ऑन केलेला आहे, जेणेकरून आपली गाडी कुठेही न धडकता अत्यंत व्यवस्थित आपला प्रवास होईल. तुम्ही बघू शकता इतर वेळेस आपण जेव्हा प्रवास करतो ना, हा समोर येणारा टोलनाका अत्यंत म्हणजे जेवढा क्लिअर आता दिसतो आहे ना, बरेच लांबून तो क्लिअर दिसतो, पण धोके एवढे आहे की हा टोलनाका देखील क्लिअर दिसत नव्हता. आणि आय थिंक आज गाडीला काही प्रॉब्लेम आला आहे असे वाटून राहिले, कारण म्हणजे जास्त पिकअप तर घेतच नाही. आता थंडी आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे की खरंच गाडीमध्ये काही बिघाड झालेला आहे हे तर नाही सांगू शकत. इथून वरून कोणती तरी हायवे जात आहे की रेल्वे लाईन हे तर नाही माहिती, पण हे हायवे वगैरे जाताना वरून ते समजत नाही नेमके कोणत्या साईडला जातात, कारण गेममध्ये जो मॅप दिलेला असतो ना आपल्याला त्यामध्ये दाखवलेले नसते ॲक्च्युली कुठे जातात ते हायवे. त्यामुळे अक्षर देखील असे समजत नाही की नेमके ते रस्ते जातात. मी रेडिओ ओपन केला पण वातावरण आणि आधी वेळ तर या ठिकाणी सिग्नलसुद्धा सापडत नाही, त्यामुळे मी बंद करून दिलं. नाही तर तुमचे मनोरंजन करण्यासाठी रेडिओसुद्धा टर्न ऑन केला होता, पण शेवटी बॅडला जाऊ दे, मी आहे ना तुमचे मनोरंजन करण्यासाठी. आपण प्रवासामध्ये गाणे वगैरे नाही तर किंवा रेडिओ FM नाही तर गप्पा प्रवास करूया, म्हणजे आपला प्रवास देखील अत्यंत आनंददायक आणि प्रवास बोलणं कुठे संपून जातो ते सुद्धा समजत नाही. काय बरोबर बोलले की नाही? बघा, हळूहळू आपल्या गाड्याचं देखील पोट भरत आहे, म्हणजेच आपण त्यामध्ये फ्युएल ॲड केलेले आहे आणि वातावरण तर असे आहे त्यामुळे बघा इतक्यात म्हणजे आपण बाहेर निघालो तेव्हा म्हणजे जेव्हा हायवे लागले त्यावेळेस धोके पडले होते. आता फ्युएल टाकले तेव्हा पुन्हा पाऊस सुरू झाला. वातावरणाचं देखील अत्यंत म्हणजे काही सांगताच येत नाही, कधी कसे वातावरण राहील हे देवच झालं. म्हणजे एवढा देखील Dear काही passengers, catering will be provided shortly. Please move your seats up and set up your tray बाहेर मस्त tables. पाऊस तर Enjoy your त्यामुळे meal. मी तुमच्यासाठी गरमागरम नाश्ता पाठवलेला आहे, तर तुम्ही घेत आपल्या प्रवासाचा आनंद घ्याच. आणि पुन्हा एकदा टोलनाका आलेला आहे आणि आपण इतर मागच्याच टोलनाक्याला आपले पैसे डिडक्ट झाले होते, त्यामुळे ह्या टोलनाक्याला आपले पैसे डिडक्ट न होता डायरेक्ट आपल्याला पुढे जाण्यासाठी परमिशन दिलेली आहे. आणि आपल्या प्रवासामध्ये अधिक मनोरंजन येण्यासाठी अजून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे तुम्ही मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आपण पुढच्या वेळेस नक्की म्हणजे त्या गोष्टी त्यामध्ये ॲड करूया. तुम्हाला काय आवडते काय नाही ते सुद्धा नक्कीच सांगा. आपण याते प्रयत्न करूयाच. पाऊस देखील थांबण्याचे नाव घेऊन नाही राहिला, बघितले ना, Exit right. कंटिन्यू चालूच आहे. बघितले मित्रांनो, गप्पा मारण्यात आपला प्रवास अंतिम टप्प्यात आला देखील आणि पावसाने देखील विश्रांती केली, त्यामुळे आपण हे वायपर सुद्धा बंद करून देऊया. नशीब आता तरी पावसाने विश्रांती घेतलेली आणि आपल्याला ओव्हरटेकिंगला चान्स मिळाला आहे, त्यामुळे पटकन ओव्हरटेक करून घेऊ नये
त्याच्यावरून आपली बस दुसऱ्या बसवर जाऊन धडकली असते, पण काही नाही. तुम्ही बघू शकता आजूबाजूला पुन्हा सिंगल रोड सुरू झाला आणि सिंगल रोड म्हणजे जन्नतच असते, कारण एवढे हिरवीगार वनस्पती आणि सुंदर सुंदर फुले असताना त्यामुळे कोणी ते म्हणजे नाकारूच शकत नाही, एवढी सुंदर असतात ते फुले वगैरे. आपल्या गाडीत तर फ्युएल बरेच आहे आणि तुमचं देखील पोट भरलेलं Dear passengers, catering will be provided shortly. Please move your seats up and set up your tray tables. Enjoy your meal. त्याचा आनंद घेण्यासाठी आपला प्रवास तर संपत झालेला आहे. Continue ज्यावेळेस straight. आपल्याकडे काही खाण्यासाठी नसेल त्यावेळेस आपण नक्कीच हॉटेलवर थांबूया. Turn right. You have reached your तुम्ही बघू destination. शकता आपल्या दोन्ही साईडला आहे ना कसली तरी शेती आहे आणि बघाच बोलण्या बोलण्यात आपला प्रवास देखील संपलेला आहे. So, मग आजचा प्रवास कसा वाटला? आनंदी असेल तर लाईक करा, आनंदी नसेल वाटला तर डिसलाईक करा. गंमत करते प्लीज व्हिडिओ लाईक करत जा. Dear passengers, we arrived at our destination. Please check all your belongings and prepare your luggage tickets if you have any. Thank you for traveling with us.